पन्हाळ्याच्या दप्तरखान्यातून मावळ्यांचे तांडे खुशीने आपापल्या गोटाकडे परतू लागले. प्रत्येकाला 2-2 महिन्याचा पगार आगाऊ अदा करण्याची आज्ञा संभाजीराजांनी दिली होती. चिटणीसी बैठकीवर बसलेल्या परशुराम पंतांना युवराजांनी शृंगारपुरी पिलाजी मामांना द्यायच्या पत्राचा मजकूर सांगितला. मिळेल तो मावळा जमा करून रायगडतर्फेच्या खबरदारीस निघणे. वाटेत पूर्वील चौक्या उठवून सर्व किल्ल्यांवर आपल्या चौक्या बसविणे. हंबीरराव, रावजी, म्हालोजी बाबा सारे सावधपणे ते ऐकत होते. आता पन्हाळा संभाजीराजांचे भक्कम बंदिस्त ठाणे झाले होते. आसपासचे सुभेदार, हवालदार पन्हाळा चढून राजा म्हणून संभाजीराजांना रोज पेश होऊन मुजरा देत होते. स्वामी, टोपीकर आपल्या बक्षिसांची निकड लावून आहेत. काय करावं? राजापूरहून आलेल्या रावजी पंडितांनी वखारवाल्या इंग्रजांची कुरकुर संभाजीराजांच्या कानी घातली. पूर्वी महाराजांनी राजापूरच्या वखारी लुटल्या होत्या, त्याची नुकसानी बक्षिसीच्या रूपात सुरतेला ठाण झालेल्या इंग्रजांना दिली जात होती. रावजी, त्यांना कळवा, तुर्तांभस फुरसत नाही. सवडीनं पूर्वी हिसाब पाहून निकाल देऊ. जी, तुम्ही फार मोलाची कामगिरी केली आहे रावजी. राजापूरपासून कारवार पावेतोची दिवाणी रसद तुम्ही तातडीनं पन्हाळ्याला पाठवली. तिचा मोठा आधार आहे आम्हाला. गोव्याच्या विजरीचा कैलासवासी स्वामींच्या बाबत सांत्वनापर खलिता आला आहे. परशुराम पंतांनी खलिता वाचून दाखवला. पंत, त्यांना परतीच्या जाबात लिहा. दुर्दैवे करून आमच्या आबासाहेबांचा कैलासवास झाला आहे. आम्ही कुल एकत्यार आहोत. तुमच्या पूर्वीप्रमाणे चालवू. तो खलिता रामजी नाईक ठाकूर यांच्या मार्फतही फिरंगी दरबाराला पाठवून द्या. जी. चिटणीस गोव्याच्या विजरई अंतोनियो पायस द सांदे याला खलिता रेखू लागले. मामासाहेब, रायगडची खबर आली आहे. संभाजीराजे शेजारी बसलेल्या हंबीररावांना म्हणाले. कसली बरा? गडावर येसाजी कंकांनी नायकवाडीच्या मदतीनं काही आसामी परस्पर दस्त केले आहेत. त्यात कान्होजी भांडवलकर, शहाजी भोसला आणि मोरोपंतांचे चिरंजीव निळोपंत आहेत. बेस केलं कंकांनी. हंबीरराव समाधानाने म्हणाले. आता रायगडीत कूच होण्यापूर्वी एक मनसुबा पुरा करावा म्हणतो आम्ही. संभाजीराजांनी हसत हसत हंबीररावांना गोंधळात टाकले. हुकूम हवा. जी असल ती जोखीम पत्करू आम्ही. हंबीरराव विचारगत झाले. बघा तर खरं, म्हणत संभाजीराजांनी कारभाऱ्यांना नजर इशारा दिला. हाती सरपोसबंद तबके घेतलेले खिदमतगार एकामागून एक असे येऊन बैठकीलगत तबके ठेवून निघून गेले. त्यातील पुढे ठेवलेला सर्वात मोठ्या तबकावरचा सरपोस संभाजीराजांनी हटविला. त्या तबकाला हातस्पर्श देत ते कारभाऱ्यांना म्हणाले. द्या त्यांना. त्या तबकात जरी पगडी, शेला, तलवार असा साज होता. काय करता साहेब, म्हणत हंबीरराव लगबगीने उठले. घ्या मामासाहेब. शक्य असतं तर चौदरवाजापासून पायथ्यापर्यंत लाल फरासी अंथरल्या असत्या आम्ही तुमच्या वाटेवर. संभाजीराजांनी त्यांना बोलूच दिले नाही. कारभाऱ्यांनी समोर धरलेल्या तबकाला हंबीरराव हात लावत म्हणाले. हे मनसुबा होता होय? संभाजीराजांनी हातस्पर्श दिलेले दुसरे तबक कारभाऱ्यांनी म्हालोजी घोरपड्यांसमोर धरले. म्हालोजी बाबा, आजपासून पन्हाळ्याची सरनोबती तुमच्या अखत्यारीत देत आहोत आम्ही. विश्वास आहे तुम्ही ती संताजी बहिर्जीच्या मदतीनं सांभाळाल. जी. म्हालोजी आणि त्यांचे पुत्र संताजी बहिर्जी मुजरा देत लावले. हत्यारे, पेहराव, कडी तोडे देऊन संभाजीराजांनी रावजी पंडित, आनंदराव, रूपाजी, ज्योत्याजी, अंतोजी सर्वांचा इतमामी मरातब केला. पन्हाळ्यावर नवे किल्लेदार, हवालदार नामजात केले. ते बघताना सर्वांना वाटले की आपण रायगडावरच आहोत. चला, फौजेची दरफ्ती नजरेखाली घालू. सर्वांना बरोबर घेत संभाजीराजांनी सदर सोडली. सगळा पन्हाळगड आता मावळ्यांनी फुलून उठला होता. एका गोटाची दरफ्ती बारकाव्याने नजरेखाली घालीत खाशामेळाने संभाजीराजे चालले. त्यांना हात खाली घ्यायला वाव मिळू नये असे अदबमुजरे झडू लागले. मावळतीच्या तटाने चालत ते सर्वांसह कोकण दरवाजावर आले. दूरवर दिसणारे मसाईचे पठार काळवटून आले होते. झाडे कुदणीला पडली होती. वावटळीने उठवलेले धुळीचे खांब गरगरताना दिसू लागले. हा म्हणता काळ्या ढगांची छपरी कोकण दरवाजावर चालून आली. पावसाचे टपटपीत शिंतोडे उतरू लागले. डोळे आकर्षून आभाळ निरखीत हंबीरराव म्हणाले. वळीव धरलाय, निघावं. मामासाहेब, मृगापूर्वी पन्हाळा सोडला पाहिजे. आता फौजबंदी मनाजोगी झाली आहे. तेच म्हणतो आम्ही.
एकदा आबाळ धरलं की जागचं हलू देणार नाही. संभाजीराजांमागून पायऱ्या उतरणाऱ्या हंबीररावांनी सल्ला दिला. आभाळाची कैद तोडून वळिवाची झड तडतडत कोकण दरवाजावर कोसळू लागली. म्हालोजी बाबा गड राखून सावधगिरीनं असा. आम्ही निरोप देताच कोठीचे कैदी हत्यारी पहाऱ्यात बंदोबस्तांनी रायगडी पाठवा, येतो आम्ही. संभाजीराजांनी म्हालोजींना खांदा भेट दिली. पन्हाळ्याच्या चौदरवाजावर नगोर चौघड्यांची झड उठली. शिंगांच्या ललकाऱ्या फुटल्या. हात छताशी नेत राजांनी पन्हाळ्याला मान दिला आणि एका झोपेतच रिक्कीप भरून चंद्रावत नावाच्या जनावरावर मान जमविली. चंद्रावत नावासारखाच होता, चंद्ररंगी सफेद. 20,000 जान कुर्बान बांडा मावळा पाठीशी घेत राजे हंबीररावांसह चौदरवाजा बाहेर पडले. कदंबात चालीवर गड उतरू लागले. रायगडाचा रोख मनी ठेवून आज पुऱ्या 3.5 सालानंतर ते रायगडाकडे निघाले होते. काय काय घडले होते आणि नव्हते या 3.5 वर्षात. गेल्या आबासाहेबांचे काळीजवेधी बोल राजांच्या मनी तरारून उठले. गेल्या आबासाहेबांचे काळीजवेधी बोल राजांच्या मनी तरारून उठले. जंजिरावर हबशी मांड ठेवून खंदेरीवर टोपीकर जलदुर्ग उठवू देत नाही. आज ना उद्या औरंगजेबाची हवस दख्खनीत उतरणार याची जरा चिंता ठेवा. त्यासाठी मावळा व्हा. हे असं लांबच्या पल्ल्याचं बोलणं आम्ही 2च मुखातून ऐकलं. एक आबासाहेबांच्या आणि दुसरं थोरल्या औंच्या. कुठं आहेत ते? गेले नाही. कानशिलाशी भिडणाऱ्या गडवाऱ्यातूनच त्यांना शब्द ऐकू येत आहेत असे वाटले. तुम्हास यश देणार आई थोर आहे. तुम्हास यश देणार आई थोर आहे. जी, आम्ही मावळात झालो आहोत आता. एका अनामिक बळाने संभाजीराजांचा ऊर ठासून भरला. हातपंजा उठवून त्यांनी भरदमाची टाच दिली. चंद्रावत खिंकाळत चौटापांवर उधळला. वारणा नदी पार करून 32 शिराळा मार्गे संभाजीराजांची फौज कराड प्रांतावर आली. पहिला तळ पडला. डेरे शामियाने उठले. मुतपाकासाठी खानसाम्यांची दगडी चुलवाणे उठून आकट्या शिलगावल्या. त्यावर चढलेली भगुनी रटरटू लागली. तळाचा देख टाकून परतणाऱ्या संभाजीराजांना हंबीरराव कुणबाऊ मायेने म्हणाले, युवराज, एक अर्जी हाय. म्हटली सा तर घालू पायाशी. मामासाहेब, असं दप्तरी का बोलता? सांगा सांगा की कोण अर्जी आहे? आम्ही चाकर माणसं, पायरी सोडून भागत नाही. इथनं एका मजलावर आमचं गावठाण आहे. मर्जी होईल तर कुलदैवीचं वागेश्वरीचं दर्शन करावं, गरीबाघरी हातवालं करावं. हंबीररावांचा गावरान प्रेमा बघून संभाजीराजे गहिवरून आले. त्यांच्या समोर येत म्हणाले, माफ करा मामासाहेब, आम्हीच आमच्या सरलष्करांच्या कुलदेवतेचं दर्शन करण्याची इच्छा करायला पाहिजे होती. तसं मनीही आलं होतं, पण तळबीड हे महाराणी मातोश्रींचं माहेर असल्यानं संकोच केला. पण आम्ही जरूर येऊ आपल्या घरी हात ओले करण्यास. हंबीररावांची चर्या उजळली. ते तयारीसाठी पुढे निघून गेले. संध्याकाळ धरून 50 घोडा तळबीडाच्या वाटेला लागला. संभाजीराजांनी हंबीररावांच्या वडिलांच्या धारोजीच्या छत्रीसमोर माथा टेकून मगच मोहित्यांच्या वाड्यात प्रवेश केला. देवघरातील कुलदेवी वाघेश्वरीचे दर्शन घेतले. देवीला चोळीखणाचा साज दिला. रात्री हंबीररावांच्या माझघरी खणात संभाजीराजांना घेर धरलेल्या हंबीरराव, आनंदराव, रूपाजी, शंकराजी यांची पंगत बसली. पहाट धरून सारे तडबिळाहून निघून तळावर आले. 10-12 निवडीचे मावळे उचलून संभाजीराजे स्नानासाठी कृष्णा कोयनेच्या संगमावर गेले. संगमावरून तळावरच्या आपल्या डेऱ्यासमोर येताच पायउतार होत त्यांनी कायदे मोत्तद्दाराच्या हाती फेकले. डेऱ्यात जाऊ बघणाऱ्या संभाजीराजांना नमस्कार करीत एक कफनीधारी गोसावी सामोरा येत म्हणाला, युवराजांच्या भेटीसाठी आम्ही गोसावी मल्हार बाबांच्या मठातून कोर्टीहून आलो. बोला. मल्हार बुवांबाबत ऐकून आहोत आम्ही. कसे आहेत ते? सुखरूप आहेत. बाबांचा युवराजांना खासा सांगावा आहे. कसला? बाबांच्या मठाचा मारुल तर्फेचा नाडोली गाव अग्रहार असता दिवाणात अनामत झाला आहे. त्यामुळे मठाची आपदा होत आहे. तेव्हा का अनामत झाला आहे अग्रहारी गाव? संभाजीराजांनी तपशील जाणण्यासाठी सवाल केला. कैलासवासी स्वामींचे ही रीत कारभारात नाही यास्तव गाव अनामत केला आहे असे आज्ञापत्र आले होते बाबांना. काय म्हणता तुम्ही? आबासाहेब तर धर्मस्थळांचे सारे बरे चालवून होते. गोसावी, यात काही घालमेल आहे.
तुम्ही थांबा थोडे, आम्ही जातीनच येऊ बुवांच्या दर्शनास. मठाची व्यवस्था लावून देऊ. निर्धास्त असा संभाजीराजांनी हात उठवून मठशिष्याला निरोप दिला. दुपारचे थाळे होताच तळ उठला. फौज पुढच्या मुक्कामाला कूच होऊ लागली. हत्यारी शिबंदी घेऊन हंबीररावांसह संभाजीराजे कोर्टीच्या वाटेला लागले. पुढच्या मुक्कामावर फौजेला मिळणार असे सांगून वनराईने वेढलेले मौजे कोर्टी हे गावठाण आले. ओढ्याचा काठ धरून बसलेला मल्हारबुवांचा मठ नजरेस पडताच हात छातीशी नेत संभाजीराजांनी मांड मोडली. पायी वाट चालू लागले. चिवाट्यांच्या बंदिस्त कुडाण्याने घेर टाकलेल्या मठाच्या कवाडात दाढी जटाधारी शांत प्रसन्न मुद्रेचे मल्हारबुवा शिष्यगणांसह उभे होते. त्यांच्या नितळ पायांवर आपला माथा ठेवीत संभाजीराजे म्हणाले, बुवांचा प्रसाद असावा. उठा युवराज. छत्रपतींच्या आठवणीने तो बैरागीही भरून आला होता. त्याने आपला थरथरता हात युवराजांच्या टोपावर ठेवला. बाबांच्या पाठीशी होत संभाजीराजे मठात गेले. वैरागी बुवांच्या चरणांशी बसले. युवराज, छत्रपती गेले, आम्ही बैरागी. जन्मणाऱ्याला एक ना एक दिवस जाणं पडतं हे सत्य असूनही छत्रपतींच्या जाण्यानं कष्टी होतो. तुम्ही तर त्यांचे पुत्रच आहात. तुमचं दुःख आम्ही जाणू शकतो. पण विचार धरा, जित्या जीवांना कर्तव्याची जाण देण्यासाठी सृष्टीनं मृत्यूची योजना अनादी कालापासून मांडली आहे. छत्रपतींच्या सारखे जीव तर ही जाण पिढ्यानपिढ्या देण्यासाठी जन्म घेत असतात. त्यांचा वसा सांभाळा, मुलूक राखा, माणसं जपा. छत्रपतींच्याहून मोठं कार्य उठवण्यासाठी मन बांधणी करा. जसा मठाशेजारून वाहणारा ओढाच गोसावी बाबांच्या वाणीतून खळखळत होता. खूप दिवसानंतर कानी पडणारे ते बैरागी बोल ऐकून संभाजीराजे मनशांतीने भरून आले. म्हणाले, बुवा, आम्ही आमची असेल ती कुवत पणास लावून मुलूक राखण्यासाठी, माणसं जपण्यासाठी. पण आबासाहेबांनी केलं आहे तितकं आमच्या हातून होणार नाही. आम्ही त्यांचे पुत्र आहोत. आमचा वकूफ आम्हास माहीत आहे. आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत. मल्हारबुवांशी जिव्हाळ्याची चर्चा करून संभाजीराजांनी कोर्टीचा मठ सोडला. त्यांचे मन समाधान पावले होते. दुडक्या चालीने दौड घेत असताना ते हंबीररावांना म्हणाले, मामासाहेब, कराडतर्फेच्या देशाधिकारी भानाजी गोपाळांना पत्र देण्यास सांगा चिटणीसांना. आम्ही गोसावी बुवांचे दर्शन घेतले. संभाषण प्रसंग झाला आहे. बुवा सदाव्रती प्रामाणिक ईश्वरभक्त आहेत. मौजे नाडोली गाव त्यांचे मठास अग्रहार करून चालवणे, उजूर व हरकत न घेणे. जी. हंबीररावांनाही तो निर्णय ऐकून समाधान वाटले होते. चंद्रावत फौज गाठण्यासाठी आडव्या वाटेने वाईच्या रोखाने दौडत होता. संभाजीराजांचा मेळ पडताच फौजेचा तळ एक मुक्काम करून वाईहून हल्ला. महाबळेश्वर मार्गे रडतोंडीच्या घाटाने प्रतापगडाच्या खोरीवर आला. कुलदेवता भवानीचे स्थान असलेल्या प्रतापगडचे शिखर दिसताच मान लवती करून संभाजीराजांनी त्याला वंदन दिले. वरकड फौज घाट माथ्यावर ठेवून हंबीरराव, रूपाजी, महाजी, रायाजी, अंतोजी अशा शेलक्या मर्दानासह 500 धारकरी घेऊन ते खोरीत उतरले. भवानीची पायधूळ घेण्यासाठी प्रतापगडच्या वाटेला लागले. प्रतापगडच्या पायथ्याशी असलेली जनीच्या टेंब्यावरची अफजलची ठसठशीत कबर दिसताच संभाजीराजांचा मेळ पडताच फौजेचा तळ एक मुक्काम करून वाईहून हलला. महाबळेश्वर मार्गे रडतोंडीच्या घाटाने प्रतापगडाच्या खोरीवर आला. कुलदेवता भवानीचे स्थान असलेल्या प्रतापगडचे शिखर दिसताच मान लवती करून संभाजीराजांनी त्याला वंदन दिले. वरकड फौज घाट माथ्यावरच ठेवून हंबीरराव, रूपाजी, महाजी, रायाजी, अंतोजी अशा शेलक्या मर्दानासह 500 धारकरी घेऊन ते खोरीत उतरले. भवानीची पायधूळ घेण्यासाठी प्रतापगडच्या वाटेला लागले. प्रतापगडच्या पायथ्याशी असलेली जनीच्या टेंब्यावरची अफजलची ठसठशीत कबर दिसताच संभाजीराजांच्या हातचे कायदे आखडले गेले. चुनेरंगी कबरीवर नजर खिळलेली युवराज हंबीररावांना म्हणाले, मामासाहेब, आबासाहेबांच्या हातून मरण लाभलेला खानही भाग्यवानच. आपल्या दरबाराची चाकरी करीत तो इतरत्र कुठेही कामी येता तर त्याची एवढी भरीव नामोनिशाणी मागे ना उरती. जी युवराज, आम्ही एवढं लगत दिमतीला होतो थोरल्या धन्यांच्या, पर आमासनी बी कधी माग घावला नाही. आमासनी बी कधी माग घावला नाही त्यांचा. माणसं काय,
पावसाळी आळंब्याकत येत्यात आणि जात्यात, पर धनी ते धनीच. महाराजांच्या आठवणीने हंबीररावांचा आवाज धरल्यासारखा झाला. आगवानीसाठी आलेल्या प्रतापगडाच्या किल्लेदारासमवेत रचू पायऱ्या चढत संभाजीराजे गड माथ्यावर आले. केदारेश्वराचे दर्शन घेऊन बाले किल्ल्याकडे जाताना किल्लेदाराला म्हणाले, आईच्या पूजेची सिद्धता करा. आम्ही थोडा समय आहोत इथं, पुढं निवांतपणे येणार आहोत. जी म्हणत किल्लेदार भवानीच्या पुजाऱ्याला गाठण्यासाठी निघून गेला. दुपारचा प्रहर टळला होता. हातपाय क्षाळलेले संभाजीराजे बालेकिल्ल्यातून बाहेर आले. तटबंदीच्या लगत होत एकटेच उत्तरेच्या रायगडाच्या रोखाने बघत उभे राहिले. देवळाकडं चाललाय नवं, जुपी झाले संदीप पूजची. हंबीररावांनी सांगितले. चला. सरलष्करांसह युवराज भवानीच्या मंदिरात आले. स्वहस्ते देवीची पूजा बांधून तीर्थप्रसाद घेतला. गडावर एक फेर टाकून भरल्या मळवटाने ते सर्वांसह प्रतापगड उतरले. आता मनाला ओढ होती फक्त रायगडची. पारघाटातील फौजेला मिळून संभाजीराजे महाडावर उतरले आणि मृगाच्या पावसाने घसघसती झड धरली. 20,000 माणूसमेळ पार धारांखाली झोडपून निघू लागला. फौज खिळून पडली. युवराज आले. खबर कडकडत्या विजांनी रायगडावर पावती केली. गडागडांची चौकी बंदी करून आलेले पिलाजी मामा यांच्यासह संभाजीराजांच्या सैन्याला मिळाले. मृगाने भांगा देताच हंबीरराव पिलाजी मामा यांच्यासह संभाजीराजांच्या फौजेने पगड्यांवरचे पाण शिंतोडे झटकले. हत्यारबंद मावळ्यांचा पाणलोट रायगडाकडे निघाला. पाचाडची वेस येताच रणशिंग, नगारे, चौघडे यांची झिंबड उसळली. आला तर कटवाल्यांच्या हस्तकांशी इथंच मुकाबल्याचा प्रसंग येणार होता. कमरेची म्यानबंद ते गुपसून आघाडीला असलेल्या संभाजीराजांनी तो हात तसाच उंच उठविताच पाठच्या मावळी लोटातून मृगाने भरले आभाळी थरपून जावे असा रणघोष उसळला. हर हर महादेव. प्रचंड वृक्ष डांगलत चित्कारत येणाऱ्या हत्तीसमोर कुया उठवीत कोल्ह्यांचा तांडा यावा तसा मालसावत हा सरदार पाचडच्या वेशीवर आपल्या मेळासह संभाजीराजांना आडवा आला. डोळ्यात पळस उतरलेले संभाजीराजे घोडाफेकीत खासा पुढे झाले. खुद्द मालसावंतालाच त्यांनी अंगावर घेतला. तलवारीच्या 4 चौकातच संभाजीराजांनी त्याला घोड्यावरून खालच्या चिखलात उतरविला. आडना निखळला. बांधे फुटताच पाण्याचा मुसंडा उधळावा तशी युवराज सरलष्करांची फौज पाचाडात घुसली. मामासाहेब, तुम्ही असेच गड चढून येसाचे कंकांना मिळा. पुऱ्या गडाची चौकीबंदी करा. चढ्या घोड्यावरून तेगीचे टोक रायगडाकडे रोखून संभाजीराजांनी पिलाजी मामांना आज्ञा दिली. आपला जमाव घेऊन पिलाजी रायगड चढू लागले. हंबीरराव, आनंदराव यांच्या सोबतीने संभाजीराजे थोरल्या आऊंच्या छत्रीजवळ आले. मांड मोडून त्यांनी मोजड्या उतरल्या. अंगावरची वस्त्रे भिजलेले युवराज मृगधारांनी भिजलेल्या छत्रीसमोर आले. आपला माथा त्या छत्रीच्या पायरीवर ठेवलेल्या संभाजीराजांना तो वर उचलावासा वाटेना. बुरक्या पाणसरींचेच हात करून थोरले आऊसाहेब ते आमच्या पाठीवरून तर फिरवत नाहीत ना, या विचाराने तर युवराजांचा उमदा देह थरथरला. मोठ्या निकराने त्या चिंब पायरीवरचा माथा त्यांनी वर घेतला. तसे पायीच संभाजीराजे खासेवाड्याकडे निघाले. मासाहेब पुतळाबाईंचे दर्शन घेण्यासाठी. वाड्याची सदर येताच तुळईला टांगल्या घाटेखाली येऊन ते सुन्न मनाने उभे राहिले. एखादा पुतळा चालतो आहे असे वाटावे तसे जड पावली आतल्या दरुणी दालनाकडे निघाले. दालनाचा दगडी उंबरठा ओलांडताना त्यांनी मन बांधून घेतले. आत पुतळाबाई एका झरोख्याशी पाठमोऱ्या उभ्या होत्या. पांढऱ्या वस्त्रामुळे त्या जिजाऊंच्या सारख्याच दिसत होत्या. मासाहेब, आम्ही आलोत. दालन शहारले. जशा होत्या तशाच पुतळाबाई मुखावर उंजळ चढवीत उभ्या अंगी गदगदू लागल्या. नावाप्रमाणेच उजळ असलेला तो जीव अनिवार शोकाने घशा काळजात भरून आला. आपलं उजाड कपाळ एवढ्या वर्षानंतर भेटणाऱ्या युवराजांना कसं दाखवावं, या एकाच कोंडीने पुतळाबाई घुसमटल्या होत्या तशाच उभ्या होत्या. पावलागणिक टपकणाऱ्या आसवांचे भान नसलेले संभाजीराजे पुढे होत पुतळाबाईंच्या जवळ जाऊन कळवळून म्हणाले, आम्ही आलोत मासाहेब. पदराने डोळे निपटीत पुतळाबाई वळल्या. त्यांचा केतकरंगी
फटफटीत मळवट बघताना कुणीतरी तेगीचे धारदार टोकच आपल्या छातीवरून आडवे ओढल्यासारखे संभाजीराजांना वाटले. क्षणापूर्वी बांधलेले मन त्यांच्या कब्जातून निसटले. आबासाहेब आपल्याबरोबर केवढं मोलाचं काहीतरी घेऊन गेलेत या विचाराने तर ते उजाडपणाच्या भावनेने शहारलेच. मस्तक चरणांवर ठेवण्यासाठी वाकू बघणाऱ्या संभाजीराजांना थोपवून मिठीत घेत पुतळाबाई उमसल्या. असं कसं झालं हे युवराज? स्वारी तुम्हा आम्हाला न भेटता गेली. हयात वाया झाली. आता जीव थकला. त्या ममतेच्या मिठीत संभाजीराजांना वाटले आम्ही तुमच्या पोटीच उपसतो तर. कसल्या तरी विचाराने शोकावेग आवरल्या पुतळाबाईंनी धरल्या खांद्यांनी संभाजीराजांना तसेच समोर घेतले. गर्दन खाली घातलेल्या युवराजांना त्या बांधील बोलल्या, मान वर घ्या. संभाजीराजांनी मासाहेबांच्या नजरेला नजर दिली. क्षणापूर्वी वरच्या आभाळासारखी दाटून आलेली मासाहेबांची नजर आता पार निवळली होती. त्यांच्या डोळ्यात जसे दोन सूर्यच उतरले होते. आम्हास मासाहेब म्हणता? एक मागणं ऐकता आमचं? त्या आवाजाला थेट महाराजांची झाक आली होती. जी मागणं का? आज्ञा व्हावी. तसली पोच नसलेले संभाजीराजे अदबीने बोलून गेले. तर मग ही आमची पहिली आणि शेवटची आज्ञाच माना. आईच्या माळेवर हात ठेवून सांगा ती पाळू म्हणून. जी पाळू. शंभू बाळ. स्वारी गेली आता जिनं संपवावं म्हणतो आम्ही स्वारीच्या मोजड्यांची दौलत उराशी घेऊन अग्निभक्षण करणार. सती जाणार. सिद्धता करा. दालनाच्या पोकळीत नजर रोवलेल्या पुतळाबाई मूर्तीसारख्या दिसू लागल्या. प्रतापगडाच्या मंदिरातील निश्चल निर्धारी उतरत्या निशाणासारखे ढासळलेले संभाजीराजे त्यांच्या पायाभोवती मिठी घालत हताश स्फुंदताना म्हणाले, काय बोललात हे मासाहेब? कसली आज्ञा केलीत ही आम्हाला? त्यांच्या खांद्यावर हात ठेवलेल्या वरच्या मूर्तीला यातला एकही शब्द काही ऐकू जात नव्हता. गडाचा बंदोबस्त झाला आहे.